You said never let me go. You said never let नमस्कार me विद्यार्थी मित्रांनो, आज आपण go. इयत्तेत 12वीचे इतिहासचे 2023 या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेची उत्तरे पाहणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करावा. प्रश्न क्रमांक 1 इसवी सन 1543 मध्ये टिंबटिंब यांनी ग्रहाला पृथ्वी केंद्रित नसून सूर्य केंद्रित आहे असे प्रतिपादन केले. याचं उत्तर आहे निकोलस कॉपर्निकस यांनी ग्रहाला पृथ्वी केंद्रित नसून सूर्य केंद्रित आहे असे प्रतिपादन केले. नंबर 2 4 जुलै 1776 रोजी अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा हा दस्तावेज थॉमस जेफरसन यांनी तयार केला. नंबर 3 फ्रेंचांनी पहिली वखार सुरत येथे स्थापन केली. नंबर 4 छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी हेन्री ॲक्झिडेंट हा इंग्रज वकील आला होता. नंबर 5 1939 मध्ये युरोपात दुसरे महायुद्ध सुरू झाले. नंबर 6 सारचे मुख्यालय काठमांडू येथे आहे. काठमांडू हा नेपाळमध्ये आहे. प्रश्न क्रमांक पहिल्यातला ब दुरुस्त केलेल्या जोड्या. नंबर 1 जेम्स वेट स्टीम इंजन. नंबर 2 आयव्हरी कोस्ट फ्रेंच वसाहत. नंबर 3 स्वामी दयानंद सरस्वती आर्य समाज. नंबर 4 खाशाबा जाधव कुस्ती खेळात ऑलिम्पिकमध्ये भारताचा झेंडा उंचावला. प्रश्न क्रमांक 2 नंबर 1 इसवी सन 1498 मध्ये भारतात येणारा पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा हा होता. 14 जानेवारी 1761 रोजी अब्दाली व मराठे यांच्यात युद्ध झालेले ठिकाण पानिपत आहे. नंबर 3 ऑगस्ट 1942 ला महात्मा गांधींनी सुरू केलेले आंदोलन भारत छोडो आंदोलन आहे. नंबर 4 दुसऱ्या महायुद्धानंतर शीतयुद्ध कोल्ड वॉर हा शब्दप्रयोग सर्वप्रथम करणारा अमेरिकन राजनीतिक स्तंभलेख वॉल्टर लिपन आहे. प्रश्न क्रमांक 2 ब पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाची निर्मिती करण्यात आली कारण जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाची निर्मिती करण्यात आली. नंबर 2 दुसऱ्या महायुद्धा काळात आफ्रिकेतील स्वातंत्र्य चळवळ अधिक तीव्र झाल्या कारण दुसऱ्या महायुद्धाच्या काळात इंग्रजांनी व फ्रेंचांनी वसाहतींना काही अधिकार द्यायला सुरुवात केली होती. त्याच्यामुळे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात आफ्रिकेतील स्वातंत्र्य चळवळ अधिक तीव्र झाल्या. नंबर 3 भारताने जागतिक व्यापार संघटनेचे सभासद स्वीकारले कारण भारताला मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारायची होती. म्हणून भारताने जागतिक व्यापार संघटनेचे सभासद स्वीकारले. नंबर 4 सारे शिकूया पुढे जाऊया या ध्येयवाक्यातून पुढील अभियान पुढे आले कारण प्राथमिक शिक्षणाच्या स्तरावरील विषमता दूर करून सर्व शिक्षा अभियानाचा उद्देश पूर्ण करणे हा होता. प्रश्न क्रमांक 3 नंबर 1 भारताच्या वायव्यास पाकिस्तान हे राष्ट्र आहे. भारतात गोवा हे पोर्तुगालचे सर्वात महत्त्वाचे सत्ताकेंद्र होते. भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील यावर फ्रेंचांची सत्ता होती. भारताच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे. भारताच्या दक्षिणेस श्रीलंका हे राष्ट्र आहे. प्रश्न क्रमांक 3 त्याच्यातल्या व भारतातील युरोपीय वसाहती. नंबर 1 ब्रिटिश. नंबर 2 फ्रेंच. नंबर 3 डच. नंबर 4 पोर्तुगीज हे 4 भारतातील वसाहती आहे. नंबर 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेले व्रतपत्रे
त्या नंबर 1 मूकनायक, नंबर 2 जनता, नंबर 3 बहिष्कृत भारत, नंबर 4 समता हे आहे. गोवा मुक्त लढ्यातील नंबर 3 गोवा मुक्त लढ्यातील कार्यकर्ते, नंबर 1 डॉक्टर राम हेगडे, नंबर 2 डॉक्टर राम मोहन लोहिया, नंबर 3 गोपाळ मयेकर, नंबर 4 डॉक्टर TB कुन्हा. हे गोवा मुक्त लढ्यातील 4 महत्त्वपूर्ण कार्यकर्ते होते. 20व्या शतकाच्या पूर्वार्धात निर्वासितीकरणाला चालना देणारा घटक, नंबर 1 युरोपीय राष्ट्रांचे आपसातील संघर्ष, नंबर 2 पहिले महायुद्ध, नंबर 3 तिसरे महायुद्ध, नंबर 4 वसाहत विरोधी चळवळ हे आहे. नंबर 5 ब्रिक्स संघटनेतील देशांची नावे, नंबर 1 ब्राझील, नंबर 2 रशिया, नंबर 3 भारत, नंबर 4 चीन, नंबर 5 दक्षिण आफ्रिका. हे ब्रिक्स संघटनेतील देशांची नावे आहे. नंबर 6 आयुष्य भारतीय चिकित्सा पद्धती. नंबर 1 योग व निसर्गोपचार, नंबर 2 होमिओपॅथी, नंबर 3 युनानी, नंबर 4 आयुर्वेद. हे भारतीय आयुष चिकित्साची पद्धत आहे. प्रश्न क्रमांक 4 कार्थाज पोर्तुगाजांनी पश्चिम किनाऱ्यावर आपल्या वसती स्थापन केल्या आणि हिंद महासागरावर वर्चस्व प्रस्थापित केले. नंबर 2 भारतीय राजांना हिंदी महासागरात जहाजे पाठवायची असतील तर पोर्तुगालचे कार्थाज म्हणजे परवानगा घेणे त्यांनी आवश्यक केले. परवाना न घेता प्रवास केल्यास पोर्तुगाज ते जहाज जप्त करीत किंवा बुडवत असत. नंबर 3 कार्थाजच्या दस्तऐवजामध्ये जहाजाचे नाव, तांडलाचे नाव, कोठे जाणार तसेच स्वाक्षरीसाठी कोणती शस्त्रास्त्र आहेत इत्यादी तपशील द्यावा लागत असे. नंबर 4 पोर्तुगालचे आरमारी सामर्थ्य मोठे असल्याने दिलशाह व कुतुबशाह ही या सत्तांसुद्धा कार्थाज घेणे गरजेचे असते. तर कार्थाज म्हणजे एक प्रकारची पोर्तुगालची परवानगी घेणे, समुद्र व्यापारासाठी परवानगी घेणे असा होता. नंबर 2 मवाळवाद. 28 डिसेंबर 1885 रोजी स्थापन झालेल्या 28 डिसेंबर 1885 रोजी स्थापन झालेल्या राष्ट्रीय सभेच्या सभासदांमध्ये आधी राजकीय सुधारणा की आधी-नंतर सुधारणा या वादाला सुरुवात होऊन 2 गट निर्माण झाले. आधी सुधारणा व नंतर स्वातंत्र्य ही विचारधारा मानणाऱ्या गटाला मावळवादी गट असे म्हटले जाते. आधी आपण सुधारले पाहिजे, घर सुधारले की मग स्वातंत्र्य मिळो अशी मावळवाद्यांची भूमिका होती. समाज सुधारण्यासाठी ब्रिटिशांची मदत घ्यायला हरकत नाही. समाज सुधारल्याशिवाय स्वातंत्र्य अपूर्ण आहे, म्हणून सरकारकडे त्यांसाठी अर्ज विनंत्या करू असे मावळवाद्यांचे मत होते. इंग्रजांच्या न्यायबुद्धीवर मावळ्यांचा विश्वास होता. गोखले, आगरकर, फिरोजशाह मेहता इत्यादी नेते मावळवादी नेते म्हणून मानले जात असत. नंबर 3 निर्वासितीकरण. नंबर 1 वसाहतवादाचे वस्तीवरील वर्चस्व संपुष्टात येणे आणि त्यांनी स्थानिक लोकांच्या हाती सत्ता संपूर्ण करणे यालाच निर्वासितीकरण असे म्हणतात. 20वे शतक हे निर्वासितीकरणाचे शतक मानले जाते. नंबर 3 वसाहतवादी राष्ट्राकडून होणारी पिळवणूक, शिक्षणातून मिळालेली स्वातंत्र्यता, समता व इत्यादी मूल्ये त्यातून निर्माण झालेला राष्ट्रवाद यामुळे वसाहतींमध्ये स्वातंत्र्य लढे उभे राहिले.
नंबर 4 वसाहताला विरोध स्वातंत्र्य लढा आणि नंतर मिळालेले स्वातंत्र्य हे निर्वसाहतीकरणाचे 3 टप्पे आहेत. भारताला याच मार्गाने स्वातंत्र्य मिळाले. भारताला वसाहतवादाला विरोध, स्वातंत्र्य लढा आणि नंतर मिळालेले स्वातंत्र्य हे निर्वसाहतीकरणाचे 3 टप्पे आहेत. याच पद्धतीने भारताला आपल्याला स्वातंत्र्य मिळाले होते. नंबर 4 बांडुंग परिषद. नंबर 1 भारताने 1947 मध्ये घेतलेल्या पहिल्या आशियाई प्रादेशिकत्वाची संकल्पना आकारास आली. नंबर 2 आशियातील जनतेचे प्रश्न परस्पर सहकार्याने सोडवण्याचा निर्णय घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर 1955 मध्ये इंडोनेशियातील बांडुंग येथे आशियाई व आफ्रिकन राष्ट्रांची परिषद भरली. नंबर 4 भारतीय या परिषदेत आफ्रो आशियाई जनतेच्या प्रश्नांची चर्चा, जागतिक शांततेस प्राधान्य आणि परस्पर सहकार्यावर भर देण्याचे ठरले. नंबर 5 बांडुंग परिषदेमुळे नव्याने स्वतंत्र झालेल्या आशिया आफ्रिका खंडातील जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यास मदत झाली. नंबर 5 पोलिओ निर्मूलन. भारत सरकारच्या आरोग्य विभागातर्फे 1995 मध्ये पल्स पोलिओ ही लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. नंबर 2 जागतिक आरोग्य संघटना WHO, युनिसेफ, रोटरी इंटरनॅशनल आणि भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबवण्यात आली. नंबर 3 पोलिओ रोगाचे भारतातून उच्चाटन करणे व 5 वर्ष वयापर्यंत चे एकही बालक लसीकरणातून वगळले जाणार नाही हे पाहणे ही या मोहिमेची उद्दिष्ट आहेत. तर मित्रांनो, आपण ह्या मोहिमेची उद्दिष्ट आवश्यक लक्षात ठेवावी. नंबर 4 ही मोहीम यशस्वी होण्यासाठी आणि लोकांना याचे महत्त्व पटवून देण्यासाठी शिबिरे घेणे, घरोघरी लसीकरण करणे, प्रसारमाध्यमातून जाहिरात देणे अशा उपायांचा अवलंब करून शासन लोकात जागृती घडवून आणते आहे. एवढं बोलून तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इतिहास या प्रश्नपत्रिके 2023 इतिहास या विषयाच्या प्रश्नपत्रिकेची उत्तरं प्रश्न क्रमांक 4 संपूर्ण पाहिला आहे. यानंतर आपण इतिहासाचा 4 संपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. याच्यानंतरचे प्रश्न आपण पुढल्या व्हिडिओत पाहू. धन्यवाद.